जंतर मंतरवर आंदोलक आणि पोलीस पुन्हा आमनेसामने आले। आंदोलनस्थळी आलेल्या पोलिसांविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली। आंदोलनस्थळावरून परत जा अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिलेल्या आहेत। आजच्या सकाळची ही दृश्य आहेत। आंदोलनस्थळी पोलीस आले आणि यावेळी आंदोलकांनी इथून निघून जावं अशा शब्दात आंदोलकांनी पोलिसांना पांगवण्याचा प्रयत्न केला। थेट जाऊया दिल्लीतल्या जंतर मंतर परिसरात। आपले प्रतिनिधी शेखर पाटील तिथे उपस्थित आहेत। शेखर, काय सध्याची परिस्थिती? अगदी थोड्या वेळापूर्वी आंदोलक मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत होते, काही पोलीस आपल्याला तिकडे दिसले आणि त्याच पोलिसांना हाकलवून लावण्याचे आंदोलकांचे प्रयत्न होते। एक मिनिट लाईव्ह आहे। काही तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत, त्यामुळे आपल्या प्रतिनिधींशी आपला संपर्क होत नाही, पण ही दृश्य आजच्या सकाळची आहेत। जंतर मंतरवर आंदोलक आणि पोलीस पुन्हा आमनेसामने आले। 20 तारखेला जेव्हा संसदेवर मार्च काढण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसा झाली आणि पोलिसांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात या आंदोलकांवर, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आणि त्याच्याच निषेधार्थ आज पोलीस इथे उपस्थित राहू नये म्हणून हे आंदोलक या पोलिसांना इथून जाण्यास सांगतायत। आंदोलनस्थळी आज पोलीस आले सकाळी आणि काल रात्री देखील अशाच काहीसा राडा झाला होता। लाठीचार्ज झाला, दगडफेक झाली आणि त्यामुळे आज सकाळची ही घटना। आंदोलनस्थळी आलेल्या पोलिसांना इथून निघून जावं असं या आंदोलकांनी सांगितलंय। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडे। शेखर, काय सध्याची परिस्थिती? आपण जर बघितलं तर कशा पद्धतीने या मुलांमध्ये राग आहे तो दिसतोय स्पष्टपणे। ज्या पद्धतीनं अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या कसुरी केलेली आहे, त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी नेमकी कोणाची आहे असा अनेक जण विचारताना दिसतात। एकीकडे पेपर लीक हा तर मुद्दा आहेच, मात्र दुसरीकडे या पेपर लीकमुळे ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्याची नैतिक जबाबदारी सरकारची नाही का? आणि जर एवढ्या लोकांनी आत्महत्या केल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने यांची मागणी मान्य होत नसेल तर अर्थातच त्या ठिकाणी हे आंदोलन आम्ही कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका या सगळ्यांनी घेतलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती 20 तारखेला जो मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आला होता संसदेवरती, मोठ्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला होता। दोघांमध्ये त्या ठिकाणी पट्टी झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता पोलीस जे आहेत ते या आंदोलनस्थळी सकाळी आल्यानंतर, काही अधिकारी आल्यानंतर सगळ्याच आंदोलकांनी त्यांना इथून बाहेर जावा, आम्ही ज्या ठिकाणी आंदोलन करत आहोत त्या ठिकाणी आम्हाला पीसफुली आंदोलन करू द्या असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळं या सगळ्यांनीच पोलिसांना आंदोलन स्थळावरून लांब जा असं सांगितलेलं आहे आणि घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणात केल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या याच दिल्लीमधल्या स्ट्रीटवरती जे वेगवेगळे आंदोलक जे असलेले त्यांची दृश्य जे आहेत ते दाखवणार आहे। 2 किलोमीटर वरती आहे। हे जर भिंती जर बघितल्या या रोडवरच्या तर त्या भिंतीवरती देखील वेगवेगळे संदेश लिहिण्यात आलेले आहेत आणि त्या संदेशच्या माध्यमातून आपली मागणी जी आहे ती सगळे आंदोलक लिहिताना पाहायला मिळतात। दुसरीकडे पोलिसांची बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे, त्याच्यावरती देखील आपण बघू शकताय पोलिसांना देखील ज्या पद्धतीनं मारहाण केली त्याचं देखील या ठिकाणी निषेध केला जातोय। शेम आणि पोलीस देखील काहीने लिहिलेलं आहे आणि आता देखील सकाळची आपण घटना बघितलेली, त्या ठिकाणी देखील पोलिसांना आंदोलकांनी आमच्या आंदोलनापासून लांब जा असं त्या ठिकाणी सांगितलेलं। त्यामुळे हे सगळ्या मागण्या कधीपर्यंत त्या ठिकाणी मान्य होणार आहेत या सगळ्याच भूमिकेवरती आता अनेकांचं लक्ष असणार आहे। दुसरीकडे सोनम वांगचुक यांचं उपोषण देखील सुरू आहे। त्यांचं उपोषण देखील वारंवार मागे घेण्यात संदर्भात अभिजित बिटके जे ते बोलताना पाहायला मिळतात आणि यामुळे आता पुढे जाऊन हे आंदोलन कुठपर्यंत जाऊन थांबणार आहे, या सगळ्यांची मागणी जी आहे ती पूर्ण होणार आहे का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। कस्तुरी, बरं शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।
काल रात्री देखील जंतर मंतरवर पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. जंतर मंतरवर आंदोलक आणि पोलीस पुन्हा आमनेसामने आले. पोलिसांनी आंदोलकांवर पुन्हा लाठीचार्ज केला, तर यावेळी आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केली आहे. अनेक आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले, तर आंदोलक आणि पोलिसांनी एकमेकांवर आरोप केलेत. पोलिसांनी पुन्हा एकदा अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्यात. हे दृश्य आपण पाहतोय. काल रात्री पुन्हा एकदा पोलीस आणि आंदोलक आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली आणि त्यात अनेक विद्यार्थ्यांना मोठी दुखापत झालेली आहे. त्यांच्या हातापायातून रक्त निघतंय, इतकं त्यांना लागलंय. काल रात्री देखील पुन्हा जंतर मंतरच्या भागात राडा झाला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि त्याचाच निषेध करण्यासाठी आंदोलकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली. मग पुन्हा पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हा राडा झाल्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा जंतर मंतरवर काहीसं तणावाचं वातावरण आहे. दिल्लीतील जंतर मंतर इथे अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी तरुणांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय. भीषण उकाडा आणि अचानक पडणाऱ्या पावसात आंदोलनकर्ते रात्रभर मैदानावरच मुक्काम करतायत. तिथे राहण्याची तसंच शौचालय आणि अंघोळीची पुरेशी व्यवस्था नसल्यानं विशेषतः महिला आंदोलनकर्त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर मोठं आंदोलन आपल्याला पाहायला मिळालं 20 तारखेला. त्यानंतर आज जर पाहिलं तर जंतर मंतर मैदानावरची परिस्थिती कशी आहे, आंदोलनाच्या ठिकाणची रात्रभर या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली होती. आणि हे जे आंदोलक आहेत हे कुठून आलेले आहेत, ते कशा पद्धतीने राहतात हे आपण पाहूयात. तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी कुठला फॅन नाही, लाईट नाही, त्या परिस्थितीमध्ये हे जे आंदोलक आहेत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. एक साधं खाली काहीतरी आथरलेलं असतं आणि डास चावतायत. या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळे आंदोलक जे आहेत ते अशा पद्धतीने या ठिकाणी झोपल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भाई साहब कहाँ से आए हो? एमपी से हाँ यही रहते चंबल रहते कहाँ हो? रहते कहाँ है, 2 दिन हो गए आए हुए हैं, अभी लगे हैं यहाँ पे, अभी लेटे हैं, पूरी रात हो गया, पूरा दिन हो गया. तो नहाने कहाँ जाते हो? नहाने कहीं नहीं, नहाया ही नहीं है इधर. नहाए नहीं 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 और टॉयलेट के लिए यहाँ पे जगह है? टॉयलेट के लिए बाहर जाना पड़ता है सर. बाहर जाना पड़ता है. हाँ. खाना पीना? खाना पीना एक नंबर ओके चल रहा है. आप मैम कहाँ से आई है? मैं जयपुर से आई हूँ जयपुर से आए हो. जी. और यहाँ पे कहाँ रहते हो फिर? यहाँ पे यहीं रहते, कोई ठिकाना नहीं है. आज यहाँ है, कल वहाँ है. सो तो वैसे भी नहीं रहे हैं हम यहाँ पे, सिर्फ बस देख रहे हैं कि क्या हो रहा है. बट बहुत गंदा हो रहा है, जो भी हो रहा है ये चीजें हाथ से बाहर जा रही है. नहाने की भी सुविधा होनी चाहिए. चीज तो नहीं है. देखो वॉशरूम, नहाने की सुविधा ये बिल्कुल नहीं है. चलो बॉयज का समझ आता है, बट गर्ल्स को ये चीजें, बहुत चीजें फेस करनी पड़ रही है. इधर से बैरिकेड लगा दी, वॉशरूम इस साइड था, वो बैरिकेड से कवर कर दिया, वहाँ जा नहीं सकते. एक इस साइड वॉशरूम है, अभी वो तो खुला है, बट हम वहाँ जाके आए थे तो वॉशरूम वगैरह की दिक्कत है. रहना तो चलो एक बार को कर लेता है कॉम्प्रोमाइज, तो वॉशरूम वगैरह से तो बहुत ज्यादा दिक्कत होती है. तो यही है कि अपना चेंजिंग रूम भी नहीं होगा अगर कपड़े चेंज करने हमने या तो किए ही बहुत नहीं है. पसीना आता है. हमने करे ही नहीं है भाई, कुछ भी नहीं किया हमने यहाँ आने के बाद. कितने दिन हो गए आपको आके? 4th ही है आज हमारा. भारत एक प्यार मोहब्बत का देश है. यहाँ पे कोई भी परेशान व्यक्ति कहीं पे किसी को भी दिखता है तो हम उसकी मदद करते हैं. हमें जात पात धर्म से आगे बढ़कर सिर्फ इंसान को इंसान समझा जाए. और अब हमारा जो भविष्य खराब हो चुका है, वर्तमान हमारा खराब हो चुका है, बट आने वाली पीढ़ी का भविष्य को उज्जवल किया जाए. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.